जिम्मेदारी सर्वांनी एकत्रितपणे सामूहिक घेतली पाहिजे हा विषय आम्ही सर्वांनी ठेवला। त्या पद्धतीत माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आशिषजींनी हा विषय पत्रकार परिषदेत सर्व कोर कमिटीच्या सदस्यांसमोर आम्ही तो मांडला आणि मला वाटतं की आम्ही केंद्र नेतृत्वाशी आणि माननीय देवेंद्रशी या विषयावर चर्चा करू आणि ते सत्तेत राहून संघटनेला मदत करतील ही अपेक्षा आहे। जेव्हापासून युती सरकार महाराष्ट्रात आले महायुती सरकार तेव्हापासून सातत्याने अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत। फडणवीसांनी सरकारमध्ये न राहण्याची घोषणा केली आहे, त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं आणि आता त्यांना पुन्हा एकदा त्यांनी स्वतः अशी भूमिका घेतली की मला सरकारमधून मुक्त करावं। या सगळ्या घडामोडी तुम्ही भाजपच्या कार्यकर्ता म्हणून कशा बघता? मला वाटतं की देवेंद्रजी सरकारमध्ये राहतील, ते आमची ताकद आहे, ते आमची शक्ती आहे, संघटनेच्या मागचा बॅकबोन आहेत आणि निश्चितपणे साहेब आमच्या बरोबर कायम राहील। जर इथे या निर्णयावर कायम राहिले तर सरकार निश्चित स्वरूपात कमकुवत। आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, जाऊन प्रयत्न करू, बोलू त्यांच्याशी, प्रदेशाध्यक्ष बोलतील, केंद्रीय नेतृत्व बोलेल।